धातूचं संवर्धन हे विचाराने नाही होत, हे खाण्यानं होतं. पण खाण्याच्या जोडीला विचार असतील तर त्याचं पोषण चांगलंच होणार आहे. पण हेच म्हणून खाताना किती विचार करून खायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल प्रत्येक धातूचं महत्व सांगायला लागले. काल रसाचं सांगितलं, रस रक्त. आज आपण दुसरा धातू बघणार आहोत, त्याच्यासाठी जाणार आहोत विजय शेट्टी सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू विजय शेट्टी सरांसाठी. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, 40+ वर्षाचा अनुभव आहे. नुसता करण्याचा नाही, खूप लोक स्वतःपुरतं सेल्फिश असतात, स्वतः करत असतात. पण दुसऱ्याला घडवणं, दुसऱ्यांचं आयुष्य बदलणं, ह्याचा खूप चांगला हातखंड आहे. आणि त्यांची विशेष खासियत ही आहे की इकडे करून ऐकला तर ठीक, नाही तर मग इकडे औषधं द्यायला पण ते एकदम, कारण ते केमिस्ट आहेत. ओके, चलो जोरदार क्लॅप करू विजय शेट्टी सरांसाठी. सुमित सर ऑल म्यूट टाका. कंटिन्यू शेट्टी सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार सर. अनम्यूट करा. येस. चला, आपला विषय चालू आहे सप्तधातू. मी परत तेच प्रश्न रोज तुम्हाला विचारणार. खरं सांगा, खरं सांगा, अगदी प्रामाणिकपणानं. खरंच तुम्हाला आरोग्य पाहिजे आहे काय? अगदी प्रामाणिकपणानं आपल्या हृदयावर हात ठेवून सांगा, मला माझं आरोग्य चांगलं पाहिजे आहे. आता काय सर प्रश्न विचारायला लागलाय? कुणाला आरोग्य नकोय असं कधी असतंय काय? प्रत्येकाला आरोग्य चांगलं पाहिजेच असते. आता पाहिजेल असते की नाही? पाहिजेल असते, बरोबर आहे. पण तुमचं आहे काय? पाहिजेल असते, सगळ्यांना सगळं मस्त पाहिजेल असते. पण प्रत्येकानं बघायचं माझं आरोग्य कसं आहे. आपल्या जवानीमध्ये आपण कसे होतो, त्यावेळी आपल्याला काय व्याधी होत्या काय? मग व्याधी केव्हापासून, आजार केव्हापासून सुरू झाले, मग कसं वय वाढत गेलं, मग ते औषधाचे डोस कसे वाढत गेले, तुमचे प्रॉब्लेम्स होते ते एक रोग होतात, त्याचे आणखीन किती वाढले, काय काय प्रॉब्लेम मल्टिप्लाय होतात की नाही. मग ह्याच्यावर कसं तरुणपणात तुम्हाला का होत नाही आणि वय वाढेल तसं प्रॉब्लेम का वाढतात, लक्षात आलं काय? तर ह्या गोष्टीवरती आपण मुळात किती सिरियस आहोत. मी तुम्हाला तेच काही गोष्टी माझ्या रिपीट होतील. लोकांना आहे की नाही, आपलं शरीर हे फुकट मिळालंय, लक्षात घ्या. आणि आरोग्य कसं ठेवायचं माहितीये काय? मी माझ्यात काय बदल करणार नाही, काही बदल करणार नाही. माझं लाईफस्टाईल, खाणं पिणं, मला काहीतरी एखादी सवय असते किंवा आणखीन काहीतरी अनहेल्दी करत असतो, ते सगळं मी करणार. ते सगळं करणार आणि माझं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. आणि ते पण जर बिघडलं तर ते औषधं घेऊन आणि माझं आरोग्य चांगलं व्हायला पाहिजे. जिथं तुम्हाला गरज आहे तिथे नक्की औषधाचा उपयोग करून घ्या. पण तुम्ही जर रोगाच्या मुळावर जर काम करायला जर तयारच नसाल, लक्षात आलं? मी परत सांगतो, तुमचं शरीरच तुम्हाला रिपेअर करत असतंय. युअर बॉडी हिल्स यू. मग माझं शरीरच जर मला रिपेअर करणार आहे, तर ते बिघडतं का आधी ते समजून घ्या. आणि जर बिघडलं तर त्याला शरीराला रिपेअर करायला, दुरुस्त करायला तो अवधी, तो वेळ आपण देतो का? लक्षात आलं? झटकीपट तूप खाल्लं की मला रूप यायला पाहिजे, लगेच औषध घेतलं लगेच मला बंद व्हायला पाहिजे. होतं की नाही? डायबिटीज, साखर कमी येते की नाही? लगेच कमी येते. गोळी घेतली की, इन्सुलिन घेतलं की आणि लवकर कमी येते. बीपी वाढलेला गोळीनं कमी येतो की नाही? स्ट्रॉंग गोळी दिली की फटाकन वाढलेला बीपी कमी होतो. पण रोगाच्या मुळावर माझं काय काम चालू आहे काय? माझ्या शुगरवर साखर का वाढते, त्याच्यावर काय काम चालू आहे काय? काम काय चालू आहे? वाढलेली साखर फक्त कमी करत राहणे, वाढलेली साखर कमी करणे. रोगाच्या मुळावर काही कामच नाही. तसं प्रत्येक ह्याच्यावरती की नाही, रोगाच्या मुळावर काही काम चालू नसतं. तुमच्या सिम्प्टम्सवर असतं. सिम्प्टम्स, तुमची लक्षणं लक्षात घ्या. आणि ही लक्षणं काय केली जातात? औषधानं दाबली जातात. 100% मी म्हणतो औषधाचं हे आहे, की आत्ता मला त्रास व्हायला लागलाय, आत्ता मला गुडघे दुखायलेत, आत्ता डोकं दुखायला लागलंय, आत्ता मला औषध घ्यावंच लागणार आहे, घ्या. काही त्याच्यामध्ये दुमत नाही. मुळावर काय काम चालू आहे का? लक्षात आलं? तर आता आपण हे रिझल्ट ऐकले बघा, आता यांना कॅन्सरमधनं किंवा हे लोकांचे रिझल्ट, डायबिटीज किंवा गोळ्या किती म्हणजे कमी झाल्या, कशा गाईडन्स खाली त्यांनी काम केलं. तर आपला जो सप्तधातू विषय चाललाय की नाही, तर बघा मी परत तो श्लोक म्हणणार. समदोषा समअग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यभिधीयते. सगळं समप्रमाणात पाहिजे. हे सगळं आपलं काय व्हायला लागलंय? इम्बॅलन्स व्हायला लागलंय. तुमचे धातू वात पित्त हे जे आहे ना, कफ वगैरे, हे तिन्ही दोष, हे सगळं आयुर्वेदाचा तो बेस आहे. आता याच्यातलं तुम्हाला मी सांगतो, वात दोष जो आहे की नाही, वात दोष रस धातूवर परिणाम करतो. तुमचा वात दोष जर कमी जास्त झाला तर तुमचा रस म्हणजे पहिलाच धातू तुमचा बिघडतो. मग त्या वातावर किती काम करायला पाहिजे का? वात पित्त कफ मधला आहे की नाही वात. पित्त दोष जो असतो की नाही, पित्त दोष, तर त्याच्यामध्ये तुमचा रक्त धातूवर परिणाम होतो. तुमचा रक्त धातू अफेक्ट होतो. जे तुमचा पित्ताचा त्रास बघा, रक्ताचा पीएच बिघडतो, लक्षात आलं? आणि रक्ताचा पीएच एकदा बिघडला की सगळं रक्त एकदा तुमचं बरोबर नसेल की नाही, तर तुमचं आरोग्य बिघडतच असतं. तर पित्त दोष
मग ऍसिडिक एन्व्हायरमेंट होतं. रक्ताचा पीएच असतो ना 7.4च्या तो वर जातो किंवा जादा होतो किंवा काय. आपलं ब्लड हे अल्कलाईन असतंय. लक्षात आलं? कफ दोष, आता कफ जो असतो की नाही, तर 5 धातूवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. तुमचं मेद, लक्षात आलं? तुमचं मांस म्हणजे मसल्स, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या 5 धातूवरती कुठला हे तुमचा दोष, कफ म्हणजे कफ प्रॉब्लेम ज्यांना असतो, कफ प्रवृत्ती जी असते, त्या लोकांना त्यांचे बाकी धातू सुद्धा काय होतात, इफेक्ट होतात. आणि मग तुमचं वात, पित्त, कफ जर तिन्ही जर बिघडला असेल, तिन्ही जर इम्बॅलन्स झाला असेल, तर तुमचे सप्तधातू इफेक्ट होणार आहेत, 7ही धातू इफेक्ट होणार आहेत. तुम्ही कायम पेशंट, रोगग्रस्त, उत्तम पेशंट म्हणतो की नाही तसं. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? वात का वाढतो, पित्त, कफ हे समप्रमाणात कसं पाहिजे, तेच त्या श्लोकात समधातू मलक्रिया सम म्हटलं की नाही, समप्रमाणात पाहिजे, बॅलन्स पाहिजे. ते कमी होऊन चालत नाहीत आणि जादा होऊन चालत नाहीत. आणि ह्याचा सगळ्याचा जो काय आहे की नाही, तर तो आहे की नाही तुमचं काय खाणं पिणं, पोटात काय घालता. मी आता पहिला उदाहरण देताना पण दिलं होतं बघा. तुम्हाला जे तूप तयार होतं, कन्व्हर्ट एकातनं एक कन्व्हर्ट होतं, एकातनं एक कन्व्हर्ट होतं. गाईला काय घालता, म्हशीला काय घालता, न्यूट्रिशन ते गवत कसलं असतं, तो कोंडा कसला असता, किंवा एकंदरीत तिला काय पोटात जातं, किती सत्वयुक्त आहे, तर त्याच्यावरनं ते काय होणार आहे, दूध चांगल्या प्रकारे होणार आहे. दूध जर चांगलं तयार झालं, तर मग तुमचं ते दही विरजण लावता, मग ते ताक, मग ते लोणी काढता, मग ते चांगलं कणीदार तूप होतं. आणि जे साजूक तूप असतं की नाही घरात लावलेलं, ते आरोग्याला खरोखर छान असतं. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे आहे की नाही, हे साजूक घरचं तूप, हे गोकुळ आणि हे बाहेर मिळतं, वारणा बिरणा मी म्हणणार नाही. घरात लावलेलं कडवून केलेलं जे साजूक तूप असतं, ते सगळ्यांना आरोग्याला चांगलं असतं. आणि मग हे जर तूप आपल्या आहारामध्ये जर, मग ते पण गाईडन्स खाली घ्या. तर हे जसं कन्व्हर्शन होतं की नाही, तर इथं सुद्धा मूळ काय, त्या गाईला म्हशीला काय दिलं होतं. मग हे आपण जे काय खातो पितो हे प्रत्येक धातूतनं जर कन्व्हर्ट होणारच आहे की नाही, तर मग तुम्ही काय खाता, हा अवेअरनेस आहे काय बघा. दिवसभरात जे काय पोटात घालता, लिक्विड असू दे किंवा सॉलिड असू दे, मग ते न्यूट्रिशन युक्त आहे का, ते वेळेवर देतो का, ते क्वांटिटी आणि क्वालिटी चांगली आहे का. आणि मग कसे धातू इफेक्ट होतात. मी काल रस धातूवरती बोललो होतो. रस पासनं काय होतं पुढं, तुमचं रक्त तयार होत असतं. लक्षात आलं? आता आपल्या रस धातूपासून रक्त तयार होतं. तर रक्त आपल्या शरीरामध्ये, निरोगी माणसाच्या शरीरामध्ये रक्त असतं तर किती? अंदाजे मोठे लोक, मोठ्या लोकांच्यात अंदाजे 5.5 ते 6.5 लिटर, थोडं कमी जास्त इकडे-तिकडे असतं. तर तेवढं असतं. निरोगी माणूस ज्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम वगैरे नाहीये, आणि मोठ्या लोकांच्या मध्ये अंदाजे 5.5 ते 6.5 लिटर रक्त असतं. ह्या रक्ताचं कॉम्पोजिशन काय असतं? मग रक्तात काय असतं? तर त्याच्यामध्ये प्लाझ्मा जो असतो की नाही, ब्लड प्लाझ्मा 55% असतो. तुमच्या तांबड्या पेशी ज्या असतात की नाही, इरिथ्रोसाइट्स म्हणतात, आरबीसी तांबड्या पेशी, त्या 45% असतात. लक्षात आलं? आणि 1% काय असते तुमचं, ते तुमचं प्लेटलेट वगैरे असते की नाही, आणि डब्ल्यूबीसी पांढऱ्या पेशी वगैरे त्या 1% असतात. हे तसं त्याचं काय आहे, साधारण त्याचं एक कॉम्पोजिशन आहे आपल्या या ब्लडचं वगैरे आहे की नाही किंवा काय. तर ज्यामध्ये ते तेवढ्या टक्केवारीमध्ये असतं. आणि मग हे जर तुमचं ब्लड जर चांगलं असेल की नाही, आणि ते सर्क्युलेट होत राहिलं पाहिजे. ते जर बघा डबक्यातलं पाणी कसं असतंय, डबक्यातलं पाणी, नदीचं वाहतं पाणी कसं असतंय, मग आपलं नदीचं वाहतं पाणी पाहिजे. आणि एव्हरेज लोकांचं डबक्यातलं पाणी असतं. मूव्हमेंट नाही, हालचाल नाही, मग ब्लड सर्क्युलेशन होत नाही. मग या रक्ताच्या माध्यमातूनच पुढं काय होत असतं, ते सगळं तुमचं न्यूट्रिशन असू दे काय, ते पुढं मी तुम्हाला ते सांगणार आहे. आता आपल्याला बघा हे सप्तधातू जे आहेत की नाही, तर त्याच्यावरती तुम्हाला हे सप्तधातूचा मी तुम्हाला सांगतो. अन्न का 3 उद्देश आहेत. धातूंचं जे आहे की नाही, आपण सप्तधातूचा विचार करताना 3 गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे. अन्न खातो की नाही, काय की नाही, किती विचार करावा लागतोय बघा. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आदर्श स्थितीचं वर्णन करायचा पार्ट आहे. तुम्हाला खरोखर चांगलं आरोग्य पाहिजे असेल की नाही, आम्ही जे तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगतो, विना काठी, विना लाठी, विदाऊट मेडिसिन, औषधाची तुम्हाला गरज भासली नाही पाहिजे. का भासते? तर तिकडं तेवढं तुम्हाला फोकस देऊन काम करावं लागतं. एफर्ट्स टाकावे लागतात. असं जाता-जाता तुम्हाला आरोग्य नाही मिळणार आहे. मग इकडनं ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात, व्यायाम आहे, एक्सरसाइज आहे, योगाभ्यास आहे, खाण्यापिण्यातला बदल आहे, झोपेच आहे, हे सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे. तर धातू हे जे बलवान आहेत, रस, रक्त, मांस, अस्थी, मज्जा, शुक्र, हे पुष्ट. तर त्याचे 3 कारणं आहेत सप्तधातूंचा विचार करताना. धातूंची वाढ व्हायला पाहिजे. म्हणजे धातू तुमचे काय झाले पाहिजेत, अ, अ, बलवान म्हणतो की नाही, पुष्ट झाले पाहिजेत. तर धातूंची वाढ म्हणजे ते रस, रक्त वाढलं पाहिजे ना, चांगले त्याचे बलवान पाहिजे झालेत. तुमचं मसल स्ट्रॉंग झाले पाहिजेत. तुमचे बोन्स स्ट्रॉंग झाले पाहिजेत. बघा वय वाढतं तसं ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपेनिया म्हणजे हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात झाली. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ झाली. वय वाढतं तसं ते काय होतात, तुम्हाला तरुणपणात हाडं कशी असतात बघा, आणि म्हातारपणी बघा, मग हे तुमचे धातू वीक होत जातात.
लक्षात आलं. आणि म्हणून हे धातूंची वाढ होणे, धातुपुष्ट होणे, बलवान होणे, तो एक उद्देश आहे. त्यानंतर दुसरा आहे धातूंची रिपेअर. रिपेअर आता बिघडलेत तर ते रिपेअर करणं, हे सुद्धा तुमच्या अन्नाचाच भाग असतो, न्यूट्रिशनचा भाग असतो. मग हे धातू जरी बिघडले किंवा काय झालं, का बिघडतात तिथं काम करा. मग ते बिघडले तर दुरुस्त करताना सुद्धा तुम्हाला परत आहाराचाच रोल असतो, न्यूट्रिशनचा रोल असतो. मग ते बघा मसल्स मसल्स तुमचे बिल्ड झाले पाहिजेत. मग त्याला प्रोटीन लागतं. मग तुम्ही प्रोटीन खायला लागलाय, मसल्स बिल्ड होतात रात्री झोपेत. मग त्याला विश्रांती द्यावी लागते. मसल्स तुटतात, तुटतात आणि ते परत जोडले जातात. तेव्हा ते बलवान होतात. लक्षात आलं? मग त्या धातूंची रिपेअर करणे. मग ते काम सुद्धा कुणाचं तुमच्या आहाराचा सप्तधातूमध्ये विचार केला जातो. आणि पुढचा त्याच्यामधला हे सप्तधातूमधला तिसरा जो आहे की नाही तुमचे नवीन टिश्यू, नवीन पेशी निर्मिती. लक्षात आलं? नवीन पेशी तयार झाल्या पाहिजेत. आणि मग काय होतं तुमचे हे आपल्याला रोग का वाढतात किंवा आपल्या क्रोनिकमध्ये कन्व्हर्ट होते बघा. क्रोनिक म्हणजे जुनाट आजार. तर हे तुमचे धातू वीक होतात. बघा वयस्क लोकं बघा तुमचं वय वाढतं तसं बघा तुमचे प्रॉब्लेम, तुमचा लूक, तुमची एनर्जी, तुमची स्किन, तुमची एनर्जी बघायची. सकाळी किती आहात, संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत कशी तुमची एनर्जी राहते. तर हे काय होतं तुमचे धातू हे जे रस, रक्त, मांस हे वीक राहतात. त्यांची ताकद कमी व्हायला लागते आणि राहते की नाही ताकद कमी. माझी ताकद तुम्हाला कमी दिसते का बघा ॲट द एज ऑफ 67 येऊन बघा विचारा माझ्या बायकोला भारतीला. सकाळी जेवढा उत्साह असतो तेवढा रात्री झोपेपर्यंत असतो. लक्षात आलं? तर ह्याला आपल्याला कसं असते तर त्याला आपण तुम्ही काय खाता, पिता प्रत्येक वेळी तो विचार करायला पाहिजे. तर हे धातूचं मी तुम्हाला 3 सांगितलं. आहाराचा काय उद्देश असतो मॅडमनी पण त्यांच्या व्याख्यानात सांगितलं होतं. ऊर्जा निर्मिती, शरीराची झीज भरून काढणे, मनावर संस्कार करणे, तुमच्या शरीराची वाढ होणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे. परत सगळीकडे रोल तुमच्या त्या आहाराचाच रोल असतो. मग आता हा तुमचा ब्लड जे असते की नाही, रस जो धातू असतो, त्याच्यातनं तुमचं रक्त तयार होतं. रक्त तयार कुठे होतं? तुमच्या बोन मॅरोमध्ये. हाडांची जी पोकळी असते, मोठी जी हाडं असतात, लक्षात आलं? तर तिथं बोन मॅरो पोकळी असते. तर तिथं ते रक्त तयार होत असतं. लक्षात आलं? आणि मग ही प्रोसेस आहे सूक्ष्म रूपानं. आता मी खाल्लेलं अन्न, लक्षात आलं? 2 भागामध्ये ते कन्व्हर्ट होतंय. एक रस सार म्हणतात त्याला सार आणि मल. सार भाग 2 तुम्ही खाल्ला, काही जरी खाल्ला, मग ते चावून ते रस तयार होतो की नाही? मग त्याचा सार भाग आणि सार भागापासून तुमचे सप्तधातू तयार होतात. आणि मल जो असतो त्याच्यामध्ये तुमचं स्टूल म्हणजे विष्ठा, युरिन, घाम हे तुम्हाला बाहेर टाकावं लागतं. त्याच्यात असतं तुम्ही जे काय खाता-पिता की नाही, तुम्ही काय पण खा त्याच्यामध्ये तो मल आपण जो संडास करतो, तो त्या अन्नातच आहे. लक्षात आलं? त्याच्यातच असतं ते. मग त्याच्यातनं ते बॉडी काय करते विघटन करते डायजेशन वगैरे आणि नको असलेलं घटक काय करतं ते स्टूलच्या रूपानं, मैल्याच्या रूपानं, युरिनच्या रूपानं, घामाच्या रूपानं ते बाहेर पडणं आवश्यक असतं. लक्षात आलं? आणि सार जो भाग असतो, तर त्याच्यापासून हे सप्तधातू तुमचे त्या ठिकाणी तयार होत असतात. लक्षात आलं? आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वेळी किती तुम्हाला विचार करावा लागतो, की आपण काय खातो किंवा काय वगैरे. आता बघा आपल्याला रक्तामध्ये काय असतं, तुम्हाला पांढऱ्या पेशी असतात, तांबड्या पेशी असतात आणि प्लेटलेट्स असतात. तर त्याचं पण साधारण तुम्हाला सांगतो. पांढऱ्या पेशी ज्या असतात की नाही, त्यात 13 दिवस त्यांचं आयुष्य असतं. किती? 13 दिवस. 13 दिवसानंतर त्या मरतात, नवीन तयार होतात. आर-बी-सी जे असतात की नाही, तांबड्या पेशी, त्यांचं आयुष्य किती असतं? साधारण 120 दिवस. लक्षात आलं? 120 दिवस ते आयुष्य असतं. त्यानंतर डेड होतात, नवीन तयार होत असतात. लक्षात आलं? तर हे आपल्या 1 वर्षामध्ये संपूर्ण 1 वर्ष हॅपी बर्थडे करता की नाही, तर 1 वर्षामध्ये तुमच्या संपूर्ण शरीरातल्या ज्या पेशी असतात, सेल्स असतात, त्या डेड होतात, नवीन तयार होत असतात. नवीन तयार होण्याची प्रोसेस सारखी चालू असते. आणि मग ही नवनिर्मिती जी असते की नाही, ही कशातनं होणार? शेवटी आपलं जे शरीर आहे की नाही पंचकोशात्मक आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे सगळं आहे की नाही हे पंचकोशात्मक आहे. मग पहिला घटक काय? अन्नमय कोश. अन्नातून शरीर तयार झालं. आईच्या गर्भामध्ये शरीर तयार होतं, तर ते फॅट आणि प्रोटीन म्हणजे अन्नातनं तयार झालं. बाळाचा जन्म होतो, ते वाढतं, मग ते मोठं होतं. सगळं बाकीचं होतं की नाही आपल्या सुद्धा शरीरामध्ये जे काय तयार होत असतं, ते प्रोटीन आणि फॅटमुळं आणि मग त्याला बाकीचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स वगैरे सगळे मदत करत असतात. आणि आपण दिवसभरात काय खातो? प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट खातो. सिंपल कार्बोहायड्रेट खातो. लक्षात आलं? आणि जेवढं प्रोटीन खायला पाहिजे तेवढं खात नाही. तुम्हाला फॅट खायला पाहिजे तेवढं खात नाही. आणि मग जे तुमचे सप्तधातू जे पुढचे तयार व्हायला पाहिजेत, ते क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत नाहीत. तुम्ही रोगग्रस्त होता. लक्षात आलं? आणि म्हणून ह्या पेशी ज्या आहेत की नाही, तर त्या पेशींच्या निर्मितीसाठी परत रॉ मटेरियल तुम्ही काय घालता, तर ते फार त्या ठिकाणी काय असतं महत्त्वाचं असतं. मग रक्त बघा तुमचं रक्त, तर हे आता मी त्याचे घटक हे सांगितलं.
तर आता रक्ताचा काय जो असतो की नाही, तुम्ही काय पण असू दे, ब्लड सर्क्युलेट रक्ताच्या माध्यमातनं ऑक्सिजन असू दे, तो कॅरी केला जातो पेशीपर्यंत. तुम्ही जे काय खाता न्यूट्रिशन ते पेशीपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमच्या लाखो करोडो आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत. आरोग्य कोणाचं चांगलं पाहिजे? आता कोणकोणते न्यूट्रिशन कोण-कोण घेता? सकाळचं न्यूट्रिशन कोण-कोण घेता? थंब दाखवा जरा. शेक कोण-कोण घेता? वेल बॅलन्समध्ये तुम्हाला न्यूट्रिशन जातं. दॅट्स अ सेल्युलर न्यूट्रिशन. तुमच्या पेशीला काय पाहिजे तो त्याच्यामध्ये विचार केलाय. तुम्हाला कुणाला इथं डोकं चालवायची आवश्यकता नाही. हे कुणी तयार केलं आणि काय केलं, अमुक केलं आणि ते पण पाहिजे असेल तर 22 तारखेला कोल्हापूरला या. आम्ही तुम्हाला दाखवतो कोणी तयार केलं वगैरे ते स्टेजवर दाखवतो. लक्षात आलं? तर हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे. पेशीला काय पाहिजे त्याचा विचार त्या शास्त्रज्ञांनी केलाय आणि ते वेल बॅलन्समध्ये डेली बेसिसवरती दिला, तर तुमचं काय होणार आहे, हे सप्तधातू लक्षात घ्या. पाहिजेल ते रस, रक्त, मांस पुढचे सगळे धातू. आता जे ह्या लोकांना तुम्हाला औषधमुक्त, रोगमुक्त व्हायला लागलेत, याची काय कारण आहे? औषधं त्यांची कमी-कमी व्हायला लागलेत. का? त्यांचे धातू पुष्ट होत निघालेत. लक्षात आलं? आणि मग हे धातूंचं जेवढे तुमचे बलवान होतील की नाही, तर आता इथं काय होते बघा, तर तुमचं रक्त कसं असतं, हिमोग्लोबिन कमी राहतं. एचबी कमी राहतं की नाही? हिमोग्लोबिन कमी असलं की तुम्हाला अशक्तपणा राहतो. का? तर ऑक्सिजन कॅरी कोण करतं? तुमचं ते हिमोग्लोबिन करत असतं. मग रक्तात हिमोग्लोबिन असतं. मग ते कमी राहिलं की ऑक्सिजन पेशीपर्यंत पोहोचवला जात नाही. लो एनर्जी असते बघा. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं की नाही, ते थकतात, दमतात. का? तर ऑक्सिजन कॅरी केला जात नाही पेशीपर्यंत. लक्षात आलं? आणि म्हणून आता ह्या रक्ताचं काय काम असतं बघा, हे मग कसं बाधित कसं होतं बघा. तुमचा दुसरा जो धातू आहे की नाही, तो तयार होतो. तर ते कसं होतं रक्ताचं फंक्शन जरासं जर समजलं, तर आरोग्य का बिघडतं तुम्हाला लक्षात येईल. आता आपल्याला बघा तुमचं हे जे ट्रान्सपोर्ट वाहतूक जी चालते की नाही, नदी पाण्यातनं वाहतूक होते की नाही, तर आपल्या रक्ताच्या माध्यमातून ऑक्सिजन असू दे, तुमचे हार्मोन्स असू देत, हे लक्षात आलं? हे सगळं पोहोचवायचं काम हे कोण कुठं कशातनं होत असतं? तुमच्या रक्ताच्या माध्यमातून होत असतं. तुम्ही खाल्लेले न्यूट्रिशन, हे ऑक्सिजन, हे तुमचं हार्मोन्स हे सगळे रक्ताच्या माध्यमातून त्या पेशीपर्यंत पोहोचत असतात. मग हे तुमचं रक्तच जर सर्क्युलेट होत नसेल, मग काय एक्सरसाइजची, हालचालीची का गरज आहे? मी डबक्यातलं पाणी म्हटलं की नाही, व्यायाम, एक्सरसाइज, हालचाल, सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे लोकांची, बसून असतात, हालचालच नाही. मग जेवढं तुमची सेडेंटरी लाईफस्टाईल बसून बसून राहता, लक्षात आलं? तर तेवढं ते ब्लड सर्क्युलेट होत नाही आणि मग ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी सुद्धा व्यायाम, हालचालीची त्या ठिकाणी गरज असते. मग आता बघा तुमचं टेम्परेचर रेग्युलेट करणं, तुमचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं, हे तुमच्या ब्लडचं काम असतं. तुमचं रक्ताचा पी-एच व्यवस्थित ठेवणं, तर ते तुमच्या तो जर बिघडला, तर आरोग्य बिघडत असतं. सगळं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम, न्यूट्रिशन, हार्मोन्स आणि वेस्ट प्रॉडक्ट हे नको असलेले घटक असतात, तर ते तुमच्या शरीरातनं बाहेर काढणं, तर ते सुद्धा काम कोणाचं आहे? रक्ताचं काम आहे. आणि मग बघा स्किन प्रॉब्लेम वगैरे होतात बघा, किती लोकांना सोरियासिस, स्किन प्रॉब्लेम, अमुक-तमुक. तिथं ब्लडवर काम करावं लागतं. तुमचा रक्त धातू जो असतो की नाही, तर तिथं तो बाधित होतो आणि मग पुढचे सगळे धातू होतात. मग तुम्हाला नको असलेलं काय जे बॉडी शरीराच्या माध्यमातून बाहेर टाकते. हे स्किन प्रॉब्लेम जे असतात की नाही, एक्झिमा, अमुक-तमुक वगैरे, तर हे शरीर काय केलंय तुमचं, काहीतरी वेस्ट प्रॉडक्ट तयार झालेत आणि ते बाहेर पडणार झालेत. मग कुठून पण ते शरीर बाहेर टाकतं. युरिन वाटे, संडास वाटे, घामा वाटे, मग शेवटी त्वचेवाटे सुद्धा बाहेर टाकत असतं आणि मग आपल्याला स्किन रोग होतात आणि मग आम्ही वरनं काहीतरी मलमपट्टी करत बसतो, अँटिबायोटिक. गरज असेल तर ते पण करावं लागतं. पण रूट कॉजवर काम नाही परत. लक्षात आलं? आणि म्हणून मग काय होतं आपल्याला, तर तिथं ते हे ब्लड सर्क्युलेट होत नाही किंवा तुमचं रक्ताचा पी-एच ॲसिडिक असं असं होत जातो. आता नॉन-व्हेज वगैरे जे खातात की नाही किंवा काही व्यसन असतं किंवा काय होतं, तर त्यांचं ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट होतं ब्लडचं. आपल्याकडे कसं आपली बॉडी अल्कलाईन आहे. आपण बॉडी आपली शाकाहाराप्रमाणे केलेली आहे आणि मग काय होतं रक्त म्हणजे दुसरा धातू तुमचा इफेक्ट होतो. आपलं रक्त हे अल्कलाईन आहे. आता नॉन आपण कसं जे नॉन खाणारे प्राणी आहेत, तर त्यांच्याकडे प्रचंड ॲसिड असतं. आता आपल्याकडे तेवढं ॲसिड नाही आहे. आपल्याकडे मग तुम्ही जर नॉन खाल्ला, तर तेवढं बॉडीला ॲसिड तयार करावं लागतं. आता खाल्लाय ना, मग ते नॉन तुम्हाला ॲसिड शिवाय पचत नाही. मग मेंदू काय म्हणतो, आता घातलायस तर ॲसिड तयार कर आणि मग ते बॉडीला ॲसिड तयार करावं लागतं. तेव्हा कुठेतरी ते तुमचं नॉन पचतं किंवा काहीतरी असंही होतं आणि मग त्यामुळं काय होतं, तुमच्या रक्ताचा पी बिघडतो. हा मुद्दा लक्षात घ्या. तो धातू इफेक्ट होतो. का? तर तुमचा आहार तिकडे गडबड झालं. नको ते तुम्ही पोटात घातला आणि मग काय होतं आणि मग आमचं काय होतं, मग तुम्हाला बाकी प्रॉब्लेम होत राहतात. मग आम्ही औषधं घेत राहतो. रोगाच्या मुळावर काम करणं आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असतं. तुम्हाला ह्या सगळ्या आता तुमच्या बघा, मग तुमचं रक्त हे जर असेल की नाही कमी असलं किंवा काय, तुमच्या पांढऱ्या पेशी तेवढ्या स्ट्रॉंग नसतात. मग तुमची इम्युनिटी लो राहते.
लक्षात आलं? तांबड्या पेशी जर कमी असल्या किंवा काय ऑक्सिजन कॅरी केला जात नाही, मग तुमचं ते कमी राहतं. क्लॉटिंग, ब्लड क्लॉटिंग असतं. प्लेटलेट्स जर व्यवस्थित नसतील, तर तुमचं रक्त गोठत नाही. रक्त गोठलं नाही तर काय होईल? कटिंग झालं तर तुमचं रक्त गोठावं लागतं. मग प्लेटलेट कमी होतात बघा आणि मग तुमचं कट झालं तर ते रक्त वाहतच राहील तसं. ही सगळी निसर्गानं व्यवस्था केलेली आहे आणि मग काय होतं तुमचं रक्त कमी होतं. मग बघा, मग ते रक्त चढवावं लागतं. मग काही पेशंटला पांढऱ्या पेशी चढवतात. फक्त पांढऱ्या पेशी. तशी पण व्यवस्था आहे. मग त्या पांढऱ्या पेशींची संख्या वाढते. काही लोकांना फक्त तांबड्या पेशी चढवतात. लक्षात आलं? मग त्या तांबड्या पेशी वाढवतात. मग तुमचं ब्लड क्लॉट होत नसेल किंवा काय, तिथं प्लेटलेट कमी होतात. मग प्लेटलेट नुसत्या वाढवतात. लक्षात आलं? मग आता वाढवतात हे वरनं गरज असते ते तुम्हाला वाढवतात. डॉक्टरी उपाय तो सगळा करावा लागतो. म्हणजे आधुनिक विज्ञानाचा किंवा सायन्सचा जिथं आपल्याला गरज आहे तिथं सगळीकडे उपयोग करून घ्यायला पाहिजे. पण जरा मुळावर काम करा. जरा मुळावर काम करा. जिथं तुमचं रक्त तयार होणार आहे, मग ते कशातनं तयार होणार आहे? तुमच्या आहारामधनं तयार होणार आहे आणि तोच जर व्यवस्थित नसेल, तो न्यूट्रिशन युक्त जर नसेल, तर तुमचे जे पुढचे धातू जे असतात, तर ते काय होतात तयार होतानाच वीक राहतात आणि मग एकात नाही एक पुढचा सूक्ष्म रूपानं ते पुढचा तो कन्व्हर्ट होत असतो आणि मग तो काय धातू तुमचा तो तेवढा स्ट्रॉंग राहत नाही आणि मग आपल्याला हे बाकी तुमचं ब्लड सर्क्युलेशन होत नाही किंवा मी आता तुम्हाला सांगितले की नाही, तुमची इम्युनिटी लो राहते. जरा काय झालं तर नाक गळतंय, जरा काय झालं पाणी बिघडली, पोट बिघडतंय, लो इम्युनिटी. सगळी निसर्गाने काय केली व्यवस्था तुमच्या ह्याच्यामध्ये ती करून ठेवलेली आहे. आणि मग काय होतं इम्युनिटी लो. मग तुम्हाला बघा मग औषधं, मग अँटिबायोटिक परत. लक्षात आलं? रोगजंतुनाशक ते औषधं घ्यावी लागतात अँटिबायोटिक. मग त्याचा परत साइड इफेक्ट. लक्षात आलं? मग हे एकात नाही काय होते आपण त्या दलदलीत, चिखलात, राडीत म्हणतो की नाही आपण अडकत जातो. आणि म्हणून थोडं-थोडं जर तुम्ही काम करायला लागला, आता जरी तुम्हाला काय प्रॉब्लेम असले, थोडा आहारामध्ये बदल, थोडं एक्सरसाइज, झोपेवर काम, हे कलेक्टिव्हली काय होणार आहे तुम्हाला आणि मग त्याला गाईडन्स महत्वाचा असतो. लक्षात आलं काय? आणि मग हा गाईडन्स इथं शतायची फॅमिली तुम्हाला देते. परखून घ्या, ओळखून घ्या. काही शंका असेल तर विचारा आणि मग एकदा शंका निरसन झालं की नाही, मग आपल्याला आरोग्यावर तुम्हाला हे बघा खरोखर शेवटी तुम्हाला आरोग्यावर काम करायचं असेल तर, औषधमुक्त व्हायचं असेल तर, आपल्याला प्रामाणिकपणाने काम करायचं असेल तर ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. ही सगळी कन्सेप्ट आहे की नाही, ही आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतो आधुनिक विज्ञान आहे की नाही, हे वात, पित्त, कफ मानतच नाही. हे आयुर्वेद शास्त्रातलं वात, पित्त, कफ हे आधुनिक शास्त्र काम आधुनिक विज्ञान मानतच नाही. पण हे भारतीय परंपरेतलं हे आयुर्वेदामधलं शास्त्र आहे लक्षात घ्या. तर वात, पित्त, कफ हे बाधित होतात आणि ते बाधित झाले, की तुमचे सप्तधातू पण बिघडतात. आपलं आरोग्य बिघडत असतं आणि मग सगळ्याचं परत-परत सांगतो रूट कॉज काय? तोंडात काय घालता? तोंडात काय घालता? किती घालता? केव्हा घालता? आणि वेळेवर घालता का नाही? लक्षात आलं? आणि मग ते जर व्यवस्थित करायला लागला आणि मग आपण जे न्यूट्रिशन घेतात की नाही, तर ते इथं तुम्हाला का रिझल्ट लोकांचे दिसायला लागलेत, तर वेल बॅलन्समध्ये न्यूट्रिशन जातं. तुमचे सप्तधातू चांगल्या प्रकारे ते पुष्ट होत जातात आणि मग त्याला जी बाकीची आरोग्य बिघडू नये म्हणून आता परवा रविवारी प्रसाद पाटील डॉक्टरांनी झोपेचं व्याख्यान दिलं. मग त्याचा रोल असतो. तुमची झोप कशी असते, तुमचे काही व्यसनं असतील तर त्याच्यावरती काम करावं लागतं. लक्षात आलं तुमच्या माइंडवर मनाचा रोल असतो. मनानं किती तुम्ही ठरवला. आता बघा मला आरोग्यवान व्हायचं आहे. तर मी माझ्या वर्गावरती मी तिथं रोज हे करून घेतो. आय एम अ हेल्थिएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. मी जगातील एक आरोग्य संपन्न व्यक्ती आहे. मला ज्या काही व्याधी आहेत, त्या व्याधीमधून मी पूर्णपणे मुक्त झालेलो आहे. मी माझ्या पूर्ण आदर्श वजनापर्यंत आलेलो आहे. हे माझ्या वर्गावर रोज असतं. त्याचा इम्पॅक्ट आहे मनामध्ये काय विचार आणता. मग तिथंच हे सुद्धा तुम्हाला इथं 87 फॅमिलीमध्ये मनाचं पण तिथं हे केलं जातं. लक्षात आलं? आणि मग तुमची लंग्सची कॅपॅसिटी वगैरे मग ते प्राणायाम वगैरे आपण सांगतो की नाही, तुमचं ऑक्सिजन कॅरी करायचं आहे, लंग्सची कॅपॅसिटी कमी पडते. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात की नाही, तिथं तुम्हाला योग पण शिकवला जातो, मानसिक ताणतणाव. या सगळ्याचा एकत्रित जर तुम्ही हे केला, तर तुम्ही त्या ठिकाणी हळू-हळू औषधमुक्त, रोगमुक्त होऊ शकता आणि मग कोणाकोणाला विनाकाठी, विनालाटी 100 वर्ष जगायचं आहे. पक्की गॅरंटी. औषधाशिवाय आपण जगू शकतो. आपल्याला रोगमुक्त होऊ शकतो. बाय द पण तिथं गाईडन्स महत्त्वाचा असतो. परत सांगतो गरज आहे तिथं 100% औषधं घ्यायची. तुमची औषधं कमी-कमी होतात ते तुमचे डॉक्टरच करतात. तर उद्या आपण बघायचं आहे मांसधातू म्हणजे तुमचे मसल्स कसे स्ट्रॉंग, मग मसल्सचा काय रोल असतो? मसल्स वीक असले तर आरोग्य कसं बिघडतं? मग पहिले आणि रक्तधातू जर जर तुमचा वीक असेल, तर मसल स्ट्रॉंग होत नाहीत. मग किती पण प्रोटीन खावा, किती पण व्यायाम करा. हे पहिले धातू पुष्ट पाहिजेत. मग ते पुढचं कन्व्हर्ट होताना मास पण तुमचे मसल्स पण तिथे स्ट्रॉंग होतात. तर तिथं फार प्रोटीनचा मोठा रोल असतो. हे त्या ठिकाणी मी तुम्हाला उद्या सांगेन. ओके मॅडम? चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण विजय शेटे सरांसाठी. रस झालं, रक्त झालं,
आणि उद्याचा खरंच अति महत्वाचा आहे. कारण का की त्याच्यामुळेच शेट्टी सरांनी फर्स्ट डे मध्ये सांगितलं होतं बघा, की मसल्स नंतर टिश्यू नंतर ऑर्गन नंतर संस्था आणि संस्थेनंतर बॉडी. अशा पद्धतीनं जे आहे तो मेन महत्वाचा आहे तो उद्याचा आहे. आता मी रोजच महत्वाचं म्हणणार आहे, कारण एक धातू जर बिघडला तरी सुद्धा प्रॉब्लेम असतात. प्रॉब्लेम येऊच नाही म्हणून एवढं आटापिटा चालू आहे आपल्याला. खूप लोकांपर्यंत लिंक देणं, खूप लोकांना आपण आरोग्यासाठी थोडंसं कानगड्डा पकडून या कॉलवर बसवणं गरजेचं आहे बरं का. ऐकल्याशिवाय बदल नाही. नॉलेज अपडेट झाल्याशिवाय कन्सिस्टन्सी नाही. जमेल ते करा, पण करा. काही ना काही करा. थोडंसं आज शेट्टी सरांनी सांगितलं बसल्या आपलं रक्तप्रवाह मध्ये काय अडथळे असतात. थोडंसं हालचाल मुवमेंट जरी केली, ऐकल्यानंतर बदल होतो. त्यामुळे खूप लोकांपर्यंत लिंक पाठवणं खूप गरजेचं आहे. आपल्याला वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट होतं. आज संध्याकाळी इंट्रोडक्शन सेशन आहे. आजचं संध्याकाळचं सेशन जे आहे ना, ते बरोबर किती वाजता पद्मजा मॅडम टाइम आणि या सगळ्या गोष्टी आहेत नाहीत माहिती नाहीये. आज आपल्या ग्रुपवर पडेल आणि त्यामुळं आजचं संध्याकाळ